प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आलाय। अविनाश या अब्देबाईवर खूप भडकतो कारण अब्देबाई त्याच्यावर लाच घेतल्याचा आरोप घेतीये। अविनाश आता रिव्हॉल्वर दाखवतो आणि अब्देबाईला म्हणतो, तुला वाटते का ग काही? अगं मी हा भ्रष्टाचार संपवायच्या मार्गावर आहे आणि तू मला भ्रष्टाचारी म्हणतेस? आता नरे त्याला शांत करतो। इकडे रंगा आणि सत्यजितमध्ये ठरतंय की अब्देबाईला रात्री घेऊन यायचं, सावज म्हणून, बळीचा बकरा म्हणून तो सत्यजितच्या हवाली करणार आहे। आणि तेवढ्यात अब्देबाई या रंगालाच फोन करते आणि आता रंगा म्हणतो, बघा साहेब, सावज तुमच्याकडे स्वतःहून चालून येते। नाव घेतलं आणि फोन हजर। तर आता सत्यजित म्हणतो, फोन स्पीकरवर टाक। रंगा तिच्याशी बोलतो अब्देबाईशी, तेव्हा अब्देबाई त्याला म्हणते की रंगा, मला तुझं प्रोटेक्शन हवं आहे, तू प्लीज मला ताबडतोब आत्ताच्या आत्ता भेट। रंगा विचारतो काय झालंय, त्यावर ही अब्दे म्हणते की हे बघ, तू आता सध्या काहीच विचारू नको, पण तू मला भेट। रंगा म्हणतो, ठीक आहे, 100% मी पोहोचतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम। तर आता इथे ह्या तिघांच्याही मनामध्ये खूप मोठी खलबतं सुरू आहेत असं दृश्य त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांना। खूप मस्त डिरेक्शन आहे या मालिकेचं, अप्रतिम, प्रश्नच नाही। आता ममता दीदी खूप टेन्शनमध्ये असतात आणि म्हणतात की बाई, बरंच झालं मास्क निघाल्यावर तिने मला ओळखलं नाही। आता शन्नोबी म्हणतात, अरे नाही पहचाना उसने तेरे को, तू कितना टेन्शन ले रही थी ममता। या दोघींच्या गप्पामध्ये दिशाच्या लग्नाचा विषय निघतो। तेव्हा ह्या ममताताई म्हणतात, आपल्याला त्यांच्या तोडीस लग्न लावून द्यावं लागेल, 10-1 लाखाचा खर्च होईल। आता शन्नोबी सहज म्हणतात, मोदक आजोबा देतील ना पैसे? तर आता ममता दीदी ती चिठ्ठी दाखवतात आणि म्हणतात, ही बघ लिस्ट, तो माणूस आला होता ना मगाशी, शर्मिष्ठा आली होती तेव्हा, तर ही लिस्ट घेऊन आला होता तो। बघ, आबांना छोट्या छोट्या वस्तूंसाठी असं अवलंबून राहावं लागतंय ग दुसऱ्यावरती, त्यांना ॲक्च्युली खूप रडू येतं। त्या म्हणतात की भालेकर इंडस्ट्रीजचा मालक पण लहान सहान गोष्टीसाठी असा बांधील झालाय ग, काय अवस्था झाली आहे आबांची, आणि तू म्हणतेस की आबा मदत करतील। आता शन्नोबी म्हणते, नको काळजी करू, तुझा कान्हा आहे ना, त्याला प्रार्थना कर की सगळं काही नीट होईल। आता या ममताताई श्रीकृष्णाला प्रार्थना करतात की सगळं काही व्यवस्थित होऊ देत। तर आता इकडे रंगा आणि अब्देबाई भेटल्या आहेत। रंगा म्हणतो, तुम्ही अशा का फिरतायत, काय झालं आहे? तेव्हा अब्देबाई सगळं डिटेल सांगते त्याला आणि तिला लपायचं आहे, तिला कोणीतरी मारणार आहे असं म्हणते। रंगा नाव विचारतो, कोण मारणार आहे? पण अब्देबाई काही नाव घ्यायला तयार नाही आहे। अब्देबाई म्हणते की हे बघ, मला सध्या लपायचं आहे। तेव्हा रंगा म्हणतो, तुमच्याकडे ती सिक्रेट जागा आहे ना? आता अब्देबाई त्याला विचारते, तुला कसं माहिती? तेव्हा रंगा म्हणतो, मला जागा नाही माहीत, फक्त एवढं माहिती आहे की सिक्रेट जागा आहे तुमच्याकडे, काळजी करू नका, मी आहे ना, मी प्रोटेक्शन देतो तुम्हाला। मोबाईल नाही आहे ना तुमच्याकडे? सुपारीवाले लोक मोबाईल ट्रेस करतात आणि शोधतात। आता ही म्हणते, नाही आहे माझ्याकडे मोबाईल, चल मी तुला एका जागेवर घेऊन जाते। आता अब्देबाई आणि रंगा गाडीवर गेलेत कुठेतरी। शंतनू शर्मिष्ठाशी बोलायला येतो। रात्री शर्मिष्ठा काम करत असते लॅपटॉपवर। शर्मिष्ठा म्हणते, दिशाला घेऊन ये। त्यावर शंतनू उलट विचारतो, का, कशासाठी? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तर आता ही आधी रागाने बघते शर्मिष्ठा त्याच्याकडे आणि मग स्माईल करते आणि म्हणते, अरे नाही रे बाबा, ते ॲडॉप्टेशनचे पेपर झाले आहेत ना सगळे, त्यावरती फक्त सही हवी आहे। काय ना रे, जामिनाची केस सुरू आहे त्या सेलिब्रिटीची, त्यामुळे जरा हार्श झाले रे तुझ्यावर, सॉरी हां, पण तू झोप आता, आराम कर, गुड नाईट, आणि उद्या दिशाला सांग की मला तिच्याशी बोलायचं आहे, ये म्हणून। आता ह्या शंतनू गेल्यानंतर शर्मिष्ठा मॅडमची काही अशी हावभाव आहेत। तर रंगाने अब्देबाईंना सत्यजितकडे आणलं आहे। सत्यजित अब्देबाईच्या तोंडावर अशी बॅटरी चमकवतोय। अब्देबाईला आधी तर कळत नाही, पण जेव्हा सत्यजित म्हणतो की या वेलकम ब्लॅक क्वीन, आणि अब्देबाई रंगाकडे बघायला लागतात। बोलकेला जवळपास घाम फुटलेला आहे, बोलके असतोच नेहमी सत्यजित सोबत। तर आता इथे दिशा आणि शंतनू या दोघांचंही जरा रोमॅन्टिक बोलणं दाखवलं आहे। दिशा फोन करते तेव्हा शंतनू म्हणतो, तुझी खूप आठवण येत होती, काय करतेस वगैरे वगैरे। तर आता शंतनू तिला सांगतो की उद्या तुला मॉमने बोलवलं आहे, त्या ॲडॉप्टेशन पेपरवर सही करायची आहे, आणि तू साडी नाही घातलीस तरी चालेल हं, अशीच ये, तर म्हणजे ड्रेसवर ये असं तो म्हणतोय। आधी तर दिशाला टेन्शन येतं, मग शंतनू बोलल्यामुळे तिला जरा दिलासा मिळतो, आणि मग शंतनू तिला मॅजिकल वर्ड्स सांग असं म्हणतो, आणि दोघं एकमेकांना आय लव्ह यू म्हणत असतात। पण दिशा मात्र त्याची जरा मजा घेते। शर्मिष्ठा हे सगळं लांबून बघतीये की शंतनू दिशामध्ये जास्त इन्वॉल्व्ह होतोय, पण बहुधा तरी शंतनू नाटक करतोय नाही का। तर आता इकडे हा कोत्या आलाय डब्बा घेऊन आबांसाठी, म्हणजे विश्वजित भालेकरांसाठी। तेव्हा आबा म्हणतात की अरे किती रे उशीर कोत्या, मी म्हातारा माणूस आहे रे, असं अवेळी जेवलो तर नाही पचणार जेवण मला। कोत्या म्हणतो, काय करणार साहेब, मोठ्या त्या लहान आपल्या मालकाने थांबवून घेतलं होतं ना, ते गेले आणि लगेच घेऊन आलो बघा खिचडी तुमच्यासाठी, गरमागरम खिचडी आहे, खाऊन घ्या। आता जरा आबा दबकतात आणि म्हणतात, काय तुझा मालक यावेळी बाहेर पडलाय? आता हा कोत्या म्हणतो, हो ना, ते गेल्यावरच मी इकडे आलोय। आता आबा म्हणतात, अरे बापरे, अवेळी असा बाहेर पडलाय तो,
तो म्हणजे एरवी बाहेर न पडणारा सत्यजित आता रात्रीच्या वेळी बाहेर पडलाय, म्हणजे काहीतरी अवघड आहे, अघटित काहीतरी होणार आहे, कारण सैतानच रात्री बाहेर पडत असतो. जाऊ दे बाबा, कोणाचं तरी काहीतरी वाईट होणार आहे हे मात्र नक्की. तू ती खिचडी आण बरं, मला आधी खायला दे. आबा खिचडी खातात, एक घास खाल्ल्यावर म्हणतात अशीच पण काहीशी वेगळ्या चवीची खिचडी मला एक जण बनवून द्यायचा, माझ्या खूप जवळचा होता तो. आता कोत्या म्हणतो नौकर होता का? तर आता आबा म्हणतात नाही रे नाही, मालक होता या घरचा, मी लवकरच त्याला इकडे आणणार आहे. कोत्या म्हणतो मालक, तुम्ही पण ना असे कोड्यामध्ये बोलता, तुम्ही असं नीट स्पष्ट सांगत जा बरं, मला समजत नाही. तुम्हाला माहिती आहे का, दुपारी तुम्ही मला ते काम सांगितलं, तिथे त्या शर्मिष्ठाबाई होत्या, बरं झालं त्या शंतनू साहेबांनी मला वाचवलं, नाहीतर गोत्यात आलो असतो आपण. त्यावरती आबांच्या लक्षात येतं की अरे हो खरंच की शर्मिष्ठा तिथे होती ना, माझ्या लक्षातच आलं नाही. एक काम कर, तुझ्याकडे मोबाईल आहे का कोत्या, मला फोन लावून दे. आता आबा म्हणतात त्या पडद्याच्या मागे ना एक नंबर लिहिलेला आहे. आता कोत्या पडद्याच्या तिथे नंबर शोधायला लागतो. आबा म्हणतात खाली आहे रे, अजून खाली आहे. आणि कोत्या सापडवतोच नंबर. आणि आता कोत्या विचारतो पण तुम्ही देवा असं खाली का लिहून ठेवला आहे नंबर? आबा म्हणतात अरे बाबा, तुझा हा मालक आहे ना, माझे असे हाल करणारे हे मला माहीत होतं एक दिवस, म्हणून नेऊन ठेवलेत, बऱ्याच ठिकाणी लिहिलेत मी खूप महत्त्वाचे नंबर, तू आधी तो नंबर घे. आता बहुधा तरी तो ममता दिदीचा नंबर असावा असं मला वाटतंय. आणि इथे ना प्रेक्षकांना खूप मोठं थ्रिल दाखवलं आहे त्यांनी. आता अब्देबाई आणि रंगा या दोघांमध्ये जरा वाद होतो. अब्देबाई रंगाला म्हणते गद्दारी केलीस तू रंगा माझ्याशी, मी तुला जेलमधनं सोडवलं आणि तू. आता रंगा म्हणतो याला गद्दारी नाही म्हणत, याला राजकारण म्हणतात. अब्देबाई त्याच्या कानाखाली वाजवते रंगाच्या. रंगा म्हणतो की मला सत्यजित साहेबांनी 17 कोटीची ऑफर दिली आहे आणि तुम्ही मला जास्त पैसे द्या, मी आत्ताच्या आत्ता इथे ठोकतो सत्यजित साहेबांना. हे सगळं सत्यजितच्या समोर सुरू आहे. रंगा बरंच काही बोलतो त्या अब्देबाईला की 1700 कोटी रुपये माझ्या खिशात आहे आणि 1 रुपया नसताना सुद्धा मी 1700 कोटीचा मालक आहे सध्या वगैरे वगैरे. सत्यजित म्हणतो तुम्ही तुमचे हिशोब नंतर करा. आता तो अब्देच्या जवळ येतो अब्देबाईच्या आणि म्हणतो ही क्लिप पाहिलीस ना तू, माहिती आहे ना तुला कसं निर्घुणपणे मारतो मी, तू तर मला फार त्रास दिला आहे, तुझ्यामुळे मला मनस्ताप झाला आहे, तुला मी सोडणार नाही. सत्यजित रेणूला पैशांबद्दल विचारतोय की तू पैसे कुठे ठेवलेस म्हणून आणि तुला कोणी ही क्लिप दिली. तर इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला यावर प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की अब्देबाई पळायचा प्रयत्न करत असते आणि आता सत्यजित मुद्दाम बोलकेलाच विचारतोय काय करायचं बोलके, मार दिया जाय या छोड दिया जाय. तर आता तेवढ्या तिथे अब्देबाई पळाली म्हणून रंगा ओरडतो आणि सत्यजित अंधारातच गोळी चालवतो. ही गोळी अब्देबाईला लागली आहे की रंगाला, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज subscribe my channel and enjoy my all reviews. धन्यवाद.